तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आज सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिकवर मी बोलणार आहे की 10वी नंतर काय. प्रत्येक आईवडील जेव्हा त्याचा मुलगा 10वी पास होतो किंवा जेव्हा एखाद्या मुलाची 10वी पास होते किंवा एखादा विद्यार्थी जेव्हा 10वी पास करतो तेव्हा त्याच्या मनामध्ये हाच एक इम्पॉर्टंट प्रश्न असतो की आता काय, 10वी नंतर काय. कारण प्रत्येक जणाला हे सांगितलं जातं की 10वीला एवढे टक्के पाडलं म्हणजे तुझं फ्युचर सेट आहे, तू 10वीला एवढा अभ्यास केला म्हणजे तुझं फ्युचर सेट आहे. तर ही सेम गोष्ट या फेजमधून मी पण गेलेलो आहे आणि मी काही काळापूर्वी तुम्हाला डायरेक्ट पॉईंटवर येण्यापेक्षा की 10वी नंतर काय त्याआधी मी माझी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मला 10वीला जेवढे पण टक्के पडले 85% होते मला 10वीला. आणि त्यानंतर तेव्हा 100 मार्कचा पेपर होता आणि 100 मार्कचा पेपर असल्यामुळे तेव्हा रिझल्ट पण ओव्हरऑल ॲव्हरेजच लागलेला होता आणि तेव्हा 85 म्हणजे तरी मी कॉलेजच्या टॉप 5मध्ये होतो. तर हे चालत असताना मी तुम्हाला माझी स्टोरी सांगतो की 10वी झाल्यानंतर की मला काहीच नॉलेज नव्हतं की काय करायचं, 11-12 करायचे किंवा डिप्लोमा करायचा आहे. तुमच्यासारखाच मी कन्फ्युजनमध्ये होतो आणि माझी काय चुकी झाली हे तुम्हाला सांगतो. एक कोणीतरी काका आणि मामाचा मुलगा येतो, कोणीतरी आत्याचा मुलगा येतो आणि तुम्हाला काय सांगतो की तुम्ही आता IIT JEEकडे गेलं पाहिजे. खूप चांगली गोष्ट आहे की त्यांनी मार्ग दाखवला आणि मी JEEची प्रिपरेशन स्टार्ट केली 11-12ला. आणि मी एका इन्स्टिट्यूटमध्ये पैसे पण दिले आणि मी माझी प्रिपरेशन स्टार्ट केली. पण त्याआधी मी अशा गोष्टींना टॅकल केलं 10th नंतर की ज्या माझ्या डायरेक्ट आवाक्याच्या बाहेरच्या होत्या. आणि मला पहिले 6 महिने याच्यासाठी मला लागले की नेमकी हा पोर्शन काय आहे, नेमकी याच्यामध्ये आपल्याला ॲप्रोच कसा ठेवायचा आहे. पहिल्या दिवसापासूनच MCQ, पहिल्या दिवसापासूनच या गोष्टी. पण तुम्ही एक गोष्ट स्वतःला विचारा की आपल्याबरोबरची जी मुलं आहे जे 8वी 9वीपासून किंवा 10वीपासूनच JEE नीटची तयारी करत आहे अशा मुलांमध्ये गेल्यानंतर माझ्यासाठी सगळ्या गोष्टी नवीन होतात. असं नाही म्हणत की प्रत्येकाला तशाच गोष्टी जातील, पण माझ्यासारखे विद्यार्थी जे ॲव्हरेज स्टुडंट आहे त्यांच्यासाठी हा डिसिजन खूप जास्त टफ होता. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाचे ऐकून. जसं की माझी पॅशन अशी होती की पहिल्यापासून मी सायन्स प्रोजेक्ट, सायन्स एक्झिबिशन या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करत होतो. तर माझी पॅशन ही टेक रिलेटेड जास्त होती. पण ही गोष्ट मी ओळखली नाही कारण की मला माझ्या डोक्यासमोर एवढीच गोष्ट सांगितली गेली की IIT कर म्हणजे हे होईल किंवा ही चांगली एक्झाम दिली तर हे होईल. खूप चांगला संदेश आहे त्यांनी मला दिला, तो मार्ग दिला आणि त्यावेळी मी चालत गेलो. पण माझी एक पॅशन कुठंतरी मागं राहून गेली. ठीक आहे, पण ही गोष्ट तुम्ही नका करू असं मला वाटते की तुम्ही नेमकी हा डिसिजन कधी पण स्वतःवर ठेवा की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. म्हणजे की तुम्ही गुगल आहे, इंटरनेट आहे, ChatGPT या गोष्टी एक्सप्लोर करा स्वतःमध्ये. तर माझा तुम्हाला एक निर्णय असेल, कधी पण आहे ना स्वतःचं ॲनालिसिस स्वतः केलेलं खूप चांगलं असतं. तुम्हाला माहिती तुम्ही कुठं चुकताय, तुम्हाला माहिती तुमच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला वीक आहे, कोणत्या ठिकाणी तुमचं IQ जास्त चालू शकतो. पहिल्यांदा फील्डच्या बद्दल माहिती घ्या. 10th नंतर मुलं मला विचारतात सर 11-12 करू की दुसरं काय म्हणता येईल की मला डिप्लोमा करू. या 2 गोष्टीवर मी जास्त बोलणार आहे. बाकी 11 नंतर तुम्ही कॉमर्स वगैरे करू शकता, आर्ट्स वगैरे करू शकता. पण मी मोस्टली जे सायन्स करू इच्छिता किंवा जे टेकमध्ये येऊ इच्छिता किंवा पुढे जाऊन त्यांना इंजिनियर किंवा डॉक्टर बनायचं या टॉपिकवर मी बोलेल कारण माझी फील्डच ती होती. तर त्या टॉपिकवर मी जास्त प्रयत्न करेल बोलण्याचा. तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगतो की तुम्ही 10वी नंतर जर करिअरची सुरुवात करताय आणि हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आहे की तुम्ही तुमचा डिसिजन हा स्वतः घेतला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की जेव्हा तुमचं 10th होतं तर 10thचे मार्क बघून तुम्ही स्वतःला जास्त हुशार नका समजू असं मला वाटतं. खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही 10thमध्ये चांगले मार्क पडले आणि पण तुमची जी रिॲलिटी आहे, तुम्हाला खरंच कॉम्पिटिटिव्ह बेस एक्झामवर तुम्ही काम करू शकता का, हा कुठलाही डिमोटिवेट नाही. तुम्हाला 10thला खूप चांगले पर्सेंटेज असू शकतात, सगळ्यांना 95, 85 किंवा काहींना ऑलमोस्ट 90%च्या वरती खूप जण आहे. खूप चांगली गोष्ट आहे की तुम्हाला खूप चांगले मार्क पडलेले. पण एक गोष्ट समजून सांगतो की 10thचा रिझल्ट तुमचं पुढची गोष्ट ही डिसाईड नाही करणार आहे. आले ना, 10thचा रिझल्ट तुम्ही जो अभ्यास करता तो ठराविक पोर्शन असतो आणि त्या ठराविक पोर्शनच्या बेसिसवर तुमची एक एक्झाम होते आणि ती पण रिटर्न एक्झाम होते. आणि तुम्ही ज्या गोष्टी लक्षात ठेवल्या किंवा ज्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती आहे त्या तुम्ही एक्झाममध्ये जाऊन लिहिता आल्या. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट ॲप्लिकेशन बेस्ड नॉलेज आला असं मी म्हणू नाही शकत. कारण 10thच्या बेसिसवर जी पण एक्झाम होते तुमची, 10thला जी पण एक्झाम होते ती फक्त ॲज अ
तुमची एक ॲबिलिटी म्हणू शकता, तुम्ही किती व्यवस्थितपणे गोष्टी समजू शकता, किती व्यवस्थितपणे एक्सप्लेन करू शकता न बघता, तुम्ही त्यावर बेस मेनली असते. 10चा पोर्शन त्यावर बेस असतो. पण तुम्हाला रिअल लाईफ किंवा रिअल लाईफ ॲप्लिकेशन जर शिकायचे असेल तर तुम्हाला अजून पुढचा स्टडी हा करावा लागतो, फर्दर स्टडी करावा लागतो. पण त्याआधी तुम्ही स्वतःला ओळखा की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी बनलेले. असं नाही मी सांगितलं की 11-12 करा, CET करा, JEE करा, मग तुम्ही तिकडेच जा. मी सांगितलं तुम्ही डिप्लोमा करा, मग डिप्लोमाकडे जा. कधी पण आहे ना आपल्यामध्ये एक किडा असतो, आपल्यामध्ये एक पॅशन असते, ती ओळखा कधी पण. जसे की तुम्हाला सांगतो मी 10th नंतर मी तुम्हाला सांगू शकतो की 2 ऑप्शन मेनली सगळ्यात जास्त चर्चेत असतात. मी त्याच्यावर जास्त बोलणार आहे. अजून पण खूप सारे ऑप्शन आहे, त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन. पण आत्तासाठी तुम्हाला मी जे सांगतो त्यावर सगळ्यात जास्त फोकस करायचं. इथं बघा 11th किंवा 12th तुम्ही करू शकता. मी सांगेल की जर तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर व्हायचं असेल तर त्यासाठी मी मेनली तुम्हाला सांगतो इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर. ठीक आहे, इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर बनायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला पुढे JEE, नंतर नीट, नंतर CET ही 3 ऑप्शन तुमच्याकडे असतील. पण याच्याकडे जाण्याच्या आधी एक लक्षात घ्या की इथं असणारे कॉम्पिटिशन. तुम्हाला डेली तुमची 6 to 7 hours तुम्हाला विदाऊट क्लासेस व्यतिरिक्त तुम्हाला स्वतःचा अभ्यास करणे, म्हणजे ओव्हरऑल तो 10 ते 12 तास तुम्हाला डेली हे देणंच असतं. JEE, नीट किंवा CET. मी सांगतो तुम्ही जर 12 तासापेक्षा जर कमी अभ्यास करत असाल किंवा 10 तासापेक्षा कमी अभ्यास करत असाल तर असं नाही की तुम्ही एक म्हणू शकता की इनपुट तुमचा किती, तुम्ही 6 तास जरी रेग्युलर दिले, 6 ते 7 तास किंवा 10 तास 12 तास, तरी तुमचं आउटपुट हे 100% येणार. पण त्याआधी तुम्हाला मी सांगतोय की आजकाल कॉम्पिटिशन खूप जास्त झाली आहे, तर त्या वेगाने तुम्हाला अभ्यास पण करावा लागतो. नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला जास्त सॉल्व करावं लागणार आहे. आणि इथं तुमचं MCQ बेस खूप जास्त मॅटर करतो. आणि इथं तुमचा येतो IQ कशाच्या बेसवर राहतो, तुम्ही किती मेहनत त्याच्यामध्ये करताय, हार्डवर्क त्याच्यामध्ये करताय, तुम्ही किती नंबर ऑफ क्वेश्चन्स तिथं सॉल्व करताय. आल्यानंतर एखादा क्वेश्चन तुम्ही कसं एक्झॅक्ट डायरेक्ट लवकरात लवकर तुम्ही सॉल्व करू शकता, या बेसिसवर जर तुम्हाला काम करायचं आहे. डेली तुम्ही 30 ते 40 MCQ त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही MCQ सॉल्व करू शकता. डेली तुमची कन्सिस्टन्सी ही क्लासेसला जाण्याची असेल, तुम्ही रेग्युलर क्लासेस अटेंड करणार असाल आणि त्यासोबतच मी रिअल वर्ल्ड गोष्टी सांगतोय. मी आज फेक काही सांगणार नाही की हा कोणी काही करू शकता, असं नाही होऊ शकत. इथं तुम्हाला डेली अभ्यास करावाच लागेल, डेलीचं काम डेली करावंच लागेल, DPP तुम्हाला सॉल्व करावेच लागते, तुम्हाला टेस्ट ही द्यावाच लागेल. आल्यानं तेव्हाच कुठेतरी चांगला रिझल्ट येतो. नाहीतर इथं खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. आल्यानंतर मुलं 8वी-9वी पासून इकडं IIT, JEE, नीट यासाठी एक्सप्लोर करत असतात. मी तुमचा भाऊ आहे, तुम्हाला जे मी रिॲलिटी बेसिसवरच तुम्हाला सांगणार आहे, कुठली अशी इन्फॉर्मेशन नाही सांगणार आहे की तुम्हाला त्यामधून बरं वाटेल. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या की 11-12 करत असताना किंवा JEE, नीट, CET करत असताना तुम्हाला डेलीचं काम डेली करणे, अभ्यास डेलीचा डेली करणे आणि क्लासेससाठी तुम्हाला चांगले रिसोर्सेस अवेलेबल गरजेचे. तसं ऑनलाईन खूप सारे क्लासेस अवेलेबल आहे, पण ऑनलाईन करत असताना तुमचा फोकस हा राहणं खूप जास्त गरजेचं आहे. किंवा ऑफलाईन जर बघितलं तर ऑफलाईनच्या क्लासेसची फी पण जास्त आहे आणि कॉम्पिटिशन तुम्हाला इथं खूप जास्त दिसेल. ठीक आहे, तर तुम्ही 2 वर्ष जर रेग्युलर कन्सिस्टन्सीने जर अभ्यास करू शकणार असाल तर मी सांगेल की तुम्ही JEE, नीट आणि CETकडे जाऊ शकता. आले ना, तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे. आणि याच्यामधून JEE किंवा IITमध्ये तुम्हाला चांगले कॉलेज भेटू शकतात किंवा CET थ्रू तुम्ही COEP असे मोठे मोठे कॉलेज तुम्हाला मिळू शकतात. पुण्यामधले VITमधले चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. आणि जर तुम्ही नीटमध्ये चांगला स्कोअर केला तर तुम्हाला एक चांगला गव्हर्नमेंट कॉलेजला, मेडिकल कॉलेजला ॲडमिशन भेटू शकतं. ठीक आहे, तर हा एक वे आहे. असं नाही की ॲडमिशन मिळणार नाही, Tier 3, Tier 4 कॉलेजला पण ॲडमिशन तुम्हाला भेटेल. पण इथं तुम्ही जाताय ते 2 वर्ष तुमचा एक बेस हा स्ट्रॉंग बनेल. जसं की मॅथमॅटिक्स झालं, फिजिक्स झालं, केमिस्ट्री झालं, या गोष्टी तुम्हाला फारशा जर कम्प्युटर वगैरे या फील्डमध्ये तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला जास्त करून मॅथ यूज होईल. बाकी तुमचं फिजिक्स केमिस्ट्री जास्त यूज नाही होणार. पण तुम्ही जर मेकॅनिकल या इलेक्ट्रिकल या गोष्टींकडे जात असाल तर तुमचं फिजिक्स पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे या फील्डमध्ये. तर ब्रांच वाईज तुम्ही डिसाईड करा तुम्हाला कोणत्या फील्डकडे जायचं आहे. ठीक आहे, आणि आता AIचं युग आलं आहे तर त्या AIच्या युगानुसारच तुम्हाला डिसिजन घेणं तेवढं तत्पर राहणं. ठीक आहे, 2 वर्ष तुम्ही चांगली मेहनत करू शकत असाल. 11-12चं बोर्ड असेल तुमच्यासोबत, परत अजून तुम्ही JEE, नीट, CETचा स्टडी प्रॉपर करू शकता. आलं नाही तर तुम्ही इकडे जाऊ शकता. ठीक आहे, मी प्रॉपरच आन्सर देणार, कोणती गोष्ट अशी नाही सांगणार तुम्हाला की हां कर बाबा असं काहीच नाही. ठीक आहे, तुम्हाला स्वतःला ओळखायचं आहे का मी या 5साठी बनलेलो आहे का,
या बरोबर एक्सप्लोर करा. यूट्यूबला खूप सारे व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल दिसतील. 11-12साठी काय करायचं, कोणता सिलेबस असतो ते बघा आधी. तिथं जाऊन तुम्ही बघा की कोणत्या लेवलचे क्वेश्चन आहे. मग खरंच मी या अप्रोचसाठी बनलेलो आहे का नाही, त्या दृष्टिकोनातून तुम्ही आधी ॲनालिसिस करा. ठीक आहे. दुसरी फील्ड येते की डिप्लोमा. काय डिप्लोमा? आता माझी फील्ड कोडिंगची रिलेटेड आहे, तर तुम्ही मेनली CS ज्यांना करायचे किंवा IT ज्यांना करायचे किंवा AI त्यांना करायचे किंवा ज्यांना डेटा सायन्स करायचे किंवा AIDS किंवा AIML म्हणून एक फील्ड असते, या फील्डमध्ये ज्यांना करिअर करायचं फ्युचरमध्ये, तर तुम्ही एक तुमच्यामधली एक पॅशन ओळखा. नुसतं असं नका करू की फक्त जायचं म्हणून जायचं आहे, की थेरॉटिकली अभ्यास कराल जसं 10th मी करत आलेलो आहे आणि मला प्रॅक्टिकल गोष्टी हा एक्सप्लोर करायचं मला आवड नाही, किंवा मला स्वतःमध्ये काही गोष्ट आहे ती मला मांडायची लोकांसमोर, किंवा माझं एखादं प्रोडक्ट आहे, माझ्या डोक्यात एवढी आयडिया आहे की मला लोकांसमोर मांडायची आणि माझं इथं एवढा वेळ मी नाही देऊ शकणार किंवा माझ्यामध्ये ही गोष्ट कायम राहणार आहे, तर तुम्ही एक करू शकता. जसं की माझ्यामध्ये पण ही गोष्ट होती की मला सायन्स म्हणजे की प्रोजेक्ट या गोष्टींची खूप आवड होती, पण जेव्हा मी इथं 2 वर्ष दिले तर मला सगळ्या गोष्टी सोडाव्या लागल्या आणि पूर्ण वेळ मी पुस्तक आणि या गोष्टींमध्येच जास्त वेळ दिला. पण काही नाही, आपण बरोबर नंतर जेव्हा इंजिनिअरिंगमध्ये गेलो तरी माझ्या डोक्यामध्ये परत त्या गोष्टी आल्या आणि मी कामाला लागलो. ही फील्ड वाईट नाही. इथं जाऊन पण तुम्ही खूप जास्त थेरॉटिकल नॉलेज, खूप सारं बेसिक नॉलेज, खूप जास्त कॉम्पिटिटिव्ह ॲप्रोच तुमच्यामध्ये तयार होतो आणि मग तुम्ही इंजिनिअरिंगमध्येच गेल्यानंतर गोष्टी एक्सप्लोर करू शकता. हा एक वे. पण यासाठी तुम्ही 2 वर्ष तुम्हाला कडी मेहनत ही करावी लागेल, आल्यानंतर रोजचं रोज काम हे करावं लागेल. पण जो तुमचा दुसरा ऑप्शन आहे, तुम्हाला असं वाटतंय की अरे मी 2 वर्ष खरंच MCQ वगैरे किंवा डेली गोष्टी मी नाही करू शकत आहे, किंवा माझा IQ एक गोष्ट असते ती प्रॅक्टिस करून डेव्हलप होत असते, पण तुम्हाला तेवढी लेवलची प्रॅक्टिस तुम्हाला वाटते की मी या गोष्टींपेक्षा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ या गोष्टींपेक्षा वेळ देण्यापेक्षा मी काहीतरी टेक रिलेटेड किंवा मला असं इंटरेस्ट आहे, मला कोडिंग या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, तर तुम्ही डायरेक्टली मी तुम्हाला सांगेल की तुम्ही डिप्लोमाकडे जाऊ शकता. ठीक आहे. तुम्हाला वाटतंय की मला एखादा प्रोडक्ट बघितल्यानंतर असं वाटतं की याचं इंटरनल कसं चालतं हे बघायचं आहे मला, किंवा मी याच्या आधी एक्झिबिशन वगैरेमध्ये पार्टिसिपेट केले तर माझं ही पॅशन आहे, मी त्याच्यावर खूप जास्त टाईम देऊ शकतो, तर मी तुम्हाला सांगेल इथं या आल्यानं. आणि तुमचे 10चे पर्सेंटेज पण मॅटर करेल मग इथं आल्यानंतर. 11-12ला तर मिळून जातं, पण इथं पण तुमचं बेसिक स्ट्रॉंग असलं तर तुम्हाला पुढे इंजिनिअरिंग आणि JEE नीटमध्ये चांगलं होऊ शकतं. ठीक आहे. तर डिप्लोमामध्ये जर तुम्ही करत असाल तर कम्प्युटर सायन्स, IT, AIDS किंवा AIML तुम्हाला जी फील्ड वाटते ती तुम्ही चूज करा. मेन म्हणजे ना तुमच्यामध्ये पॅशन ठेवा. नुसतं डिप्लोमाला आले म्हणजे की फक्त असं नाही की तुम्ही गोष्टी एक्सप्लोरच करणार नाही, फक्त थेरॉटिकली जसं 10वीपर्यंत आपण अभ्यास करत आलो त्यावेळी अभ्यास केला म्हणजे झालं नाही. इथं आल्यानंतर तुम्हाला मी गोष्ट सांगेल की तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स वाढेल. जर तुम्हाला पुढे जाऊन इंजिनिअरिंगला पण ॲडमिशन मिळतं डिग्रीसाठी, डायरेक्ट सेकंड इयर म्हणून असतं DSY, डायरेक्ट सेकंड इयरमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळतं. तुमचे मार्क्स पण मॅटर करतात. जेव्हा तुम्ही 3rd इयरला जाता तुमचे 3rd इयरचे जे मार्क्स असतात, ओव्हरऑल जे मार्क्स असतात ते तुम्हाला चांगले असेल तर तुम्हाला चांगल्या डिग्रीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. ठीक आहे. पण त्याआधी तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला जे कोडिंग सब्जेक्ट आहे, माझ्या वर्गामध्ये 2 मुलं हे डिप्लोमा करून आलेले होते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना, पण त्यांनी जी कोडिंग आहे ॲज कम्पेअर टू जे इंजिनिअरिंग स्टुडंट राहतात ते त्यांना सेकंड इयरमध्ये कोडिंग हे इंट्रोड्यूस होतं, किंवा फर्स्ट इयरमध्ये 2 सब्जेक्ट असतात पण सेकंड इयरमध्ये जास्त कोडिंगचा पार्ट असतो. पण या मुलांनी जे डिप्लोमा करून डिग्री करता, डिप्लोमा करून इंजिनिअरिंग वगैरे कॉलेजला ॲडमिशन घेतात DSYच्या मार्क्सच्या डायरेक्ट सेकंड इयर त्यांच्या डिप्लोमाच्या मार्क्सच्या बेसिसवर, या मुलांनी ऑलरेडी त्या गोष्टी शिकलेल्या असतात. त्यांनी डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम शिकलेले असतात, त्यांनी बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज शिकलेली असते, त्यांनी मॅथमॅटिक्ससुद्धा स्टडी केलेलं असतं M1 आणि M2. आणि ते मॅथ तुम्ही जर डीपमध्ये स्टडी केलं तर तुम्हाला मॅथमॅटिक्स असं नका समजू की 11-12ला जेवढं दिलं जातं तेवढं तुम्ही नाही करू शकत. तुम्हाला गोष्टी स्वतःहून एक्सप्लोर करायच्या असतात. आल्यानं तुम्ही जेवढं जास्त डीपमध्ये तो कॉलेजमधला सब्जेक्ट M1, M2 किंवा त्याच्या रिलेटेड अजून गोष्टी इन्फॉर्मेशन काढायचा प्रयत्न केला, प्रॅक्टिकल वेनी थोडासा थिंकिंग लेवल तुमचा ॲप्रोच जर ठेवला तर इथं पण तुम्ही एक्सप्लोर करू शकता. ठीक आहे. तर मी एक गोष्ट सांगेल तुम्हाला की तुम्हाला कोडिंग लँग्वेज तुमच्या खूप जास्त परफेक्ट होतील. इथं बेस तुमचा स्ट्रॉंग होईल डिप्लोमामध्ये. जेव्हा तुम्हाला डायरेक्ट कोडिंगमध्ये जायचं किंवा तुम्हाला टेकमध्येच जायचं तुमच्यासाठी बेस्ट हे डिप्लोमा आहे. आलं ना. हा पण ॲप्रोच बेस्ट आहे. जर तुम्हाला चांगलं कॉलेज हे मिळू शकतं, चांगल्या कॉलेजमधून जर तुम्ही पुढे जाऊन डिग्री वगैरे केली तर ॲट द एंड तिथे जाऊन पण तुम्हाला गोष्टी शिकण्याचे या कोडिंग वगैरे. मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगतो तुम्हाला की कोणताही चांगलं कॉलेज भेटलं
तुम्ही जर तिथे जाऊन टेक रिलेटेड जर कोडिंग वगैरे या गोष्टी एक्सप्लोर नाही केलं, तुम्ही कुठेतरी तिथे मागं राहणारच. पण एक असा व्यक्ती की जो असा कॉलेजमधून आलेला आहे की Tier 3 कॉलेजमध्ये पण त्यांनी कोडिंग वगैरे खूप जास्त एक्सप्लोर केलं किंवा त्याच्यामधले प्रॅक्टिकल स्किल त्यांनी वाढवले, तरी तो त्या लेवलपर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे. तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल की तुमच्यामधला एक आपल्यामध्ये एक गोष्ट असते, ती गोष्ट तुम्ही ओळखा आल्यानं आणि त्यावेळीच तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. कोणाच्याही पण आद्यात मध्यात असं येऊ नका की हा काकाचा मुलगा सांगेल, हा मामाचा मुलगा सांगेल की तू या फील्डमध्ये जाय म्हणजे तुला चांगलं करिअर भेटेल, किंवा मी तुम्हाला सांगितलं म्हणजे मी खूप महान आहे की मी सांगितलं की डिप्लोमा कर, मी सांगितलं IIT JEE कर, तर मी सांगितलं म्हणून तुम्ही जाऊ नका. ठीक आहे. तुमच्यामध्ये एक गोष्ट ओळखा, पेन आणि पेपर उचलायचा, आपल्याला ओळखायचं अरे खरंच मी 10th ला कसा अभ्यास केला, मी रट्टा तर नाही मारलाय, बरोबर आहे की नाही. रट्टा मारून जर मी अभ्यास करत असेल म्हणजे माझी एखाद्या क्वेश्चनला अप्रोच करण्याची खरंच लेवल आहे का, ॲनालिसिस करा, स्वतः ॲनालिसिस करायचं. आणि ॲट द एंड तुम्हाला बघा एक आउटपुट मिळेल की मला इकडे जायचं की इकडे जायचं. याच्या व्यतिरिक्त पण वेगवेगळ्या फील्ड आहे, तुमची पॅशन तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे. तर हाच तुम्हाला लास्ट संदेश आहे माझा की तुम्हीच स्वतःचं ॲनालिसिस करा आणि दोघांमधून तुम्हाला जो डिसिजन घ्यायचा तो लवकरात लवकर घ्या आणि कामाला लागा. ठीक आहे. मेन गोष्ट आहे की तर तुम्ही आधी फील्डबद्दल माहिती घ्या की कम्प्युटर सायन्समध्ये काय, IITमध्ये काय, AIDS काय आहे, AML काय, डिप्लोमा ॲक्च्युअलमध्ये काय असतो, किंवा तुम्हाला या फील्डमध्ये खरंच तुम्ही चालू शकता का, यातले सब्जेक्ट कोणते, कोडिंगमध्ये तुम्हाला इंटरेस्ट येऊ शकतो का. पण केल्यानंतरच इंटरेस्ट होतो एवढं ध्यानात ठेवा. कारण ॲट द एंड आपल्याला कशासाठी करतोय, आपण कशासाठी करतोय, प्रत्येकाला काय पाहिजे, एनी हाऊ मनी पाहिजे. ॲट द एंड सगळ्यांचा गोल काय असतो की मला पैसा पाहिजे. ठीक आहे. मला जॉब लागला पाहिजे किंवा मला स्वतःचा बिझनेस मला डेव्हलप करायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही मेहनत करायला तयार आहे का, हे तुम्ही स्वतः आधी ओळखा. आलं ना. मी जास्त काही ज्ञान देत नाही, तुम्हाला स्वतःचं ॲनालिसिस करायचं. मी प्रत्येकाला हेच सांगत असतो की आपल्यामधली पॅशन ही ओळखा कधी पण. ठीक आहे. लगेच परत तीच गोष्ट रिपीट करतोय की काकाचा, मामाचा, आत्याचा मुलगा तो तुम्हाला सांगेल की नाही 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 हे कर, हे कर, हे कर, असं काहीच करू नका. आलं ना. स्वतःचं डिसिजन स्वतः घ्या. जर तुम्हाला नाही समजलं ना, मला तुम्ही मेसेज करू शकता. तुम्ही तुमची स्ट्रॅटर्जी मला लिहून पाठवा की सर आम्ही असं असं केलेलं आहे, आमच्यामध्ये अशा कमी आहे, काही गोष्टी आम्हाला नाही समजत आहे, किंवा आमच्यामध्ये काही गोष्टी या कमी आहे आमच्यामध्ये, पण आम्ही कोणता डिसिजन घेतला पाहिजे. किंवा मी सर 2 वर्ष चांगली मेहनत करू शकतो, सर मी 3 वर्ष डिप्लोमामध्ये चांगलं एक्सप्लोर करू शकतो, मी हॅकेथॉन या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट घ्यायला तयार, मला टेकमध्ये खूप इंटरेस्ट आहे सर. ठीक आहे. त्यावरून तुम्हाला मी एक डिसिजन सांगेल. पण तरी पण मी सांगतो, मी डिसिजन सांगितलं म्हणजे तुम्ही असं नाही म्हणायचं की हा या भाऊनी सांगितलं म्हणजे आपल्याला तेच फॉलो करायचं. डिपेंड ऑन यू. तुम्हाला तुमचा स्वतःचा डिसिजन घ्यायचा आहे. आलं ना. तर हाच या व्हिडिओमधून सांगण्याचा वेळ होता. मी रिॲलिटीला धरून मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कधी पण कोणताही डिसिजन तुम्ही असं ठरवून नका घेऊ. तुम्हाला मी फील्डबद्दल सांगू शकतो कोणती फील्ड बेटर आहे. इथून जर तुम्ही गेला 2 वर्ष तुम्ही चांगला अभ्यास केला, तुम्ही JEE NEET CETचा चांगला स्टडी करू शकला, तर तुम्हाला एक बेटर कॉलेज भेटू शकतं. Tier 1 Tier 2 कॉलेजमधून तुम्हाला अशी एक संधी मिळू शकते की जिथं तुम्ही एका चांगल्या कॉलेजमधून तुम्हाला ॲडमिशन जर भेटलं तर तुम्हाला तिथं एक ऑपॉर्च्युनिटी भेटते, चांगलं एक्सपोजर मिळतं, चांगले लोक तुम्हाला मिळतात आणि तिथून तुम्ही एका लेवलने जाऊ शकता. ठीक आहे. डिग्रीसाठी सांगतो मी. आणि जर तुम्ही डिप्लोमा जर केला तर तुम्ही टेकमध्ये खूप जास्त स्ट्रॉंग असाल. तुमचे कोडिंग स्किल, AI बद्दल स्किल, हॅकेथॉन प्रोजेक्टबद्दल स्किल, इंडस्ट्रीसाठी जे पण नॉलेज रिक्वायर्ड आहे ते तुम्ही इथं घेऊ शकता. इथं पण घेऊ शकता, पण इथं थोडासा तुम्हाला 2 वर्ष लेट नंतर अनुभव येईल, पण सगळ्या गोष्टी होतात. इथून तुम्ही काय करू शकता, जर तुम्ही डिप्लोमा इथं डिग्री इथं चांगले मार्क्स जर तुम्ही मिळवले तर तुम्ही काय करू शकता, चांगल्या डिग्रीच्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. दोन्ही ठिकाणी बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही तुमचा डिसिजन निवडा, ॲनालिसिस करा की मी कोणत्या फील्डसाठी फिट आहे आणि तिकडंच तुम्ही जा. ठीक आहे. जर काही समजत नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता. आणि थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.